लाईट्स कॅमेरा ॲक्शन सीलर घेऊन येतील खास किस्से, गप्पा आणि आठवणी सारे, गप्पा आणि आठवणी सारे. नवीन प्रोजेक्टची झलतण, सेलिब्रिटीच्या आयुष्याची खास हलचल, ऐका आणि पहा ताऱ्यांची तुमचा आवडता सेलिब्रिटी टीव्ही पॉडकास्ट. चित्रसृष्टी मधले तारे घेऊन येतील खास किस्से, गप्पा आणि आठवणी सारे, गप्पा आणि आठवणी सारे. फक्त तुमच्यासाठी मनोरंजनाची नवी दुनिया, फक्त तुमच्यासाठी मनोरंजनाची नवी दुनिया. हाय, हॅलो, नमस्कार. मी मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. कार्यक्रम आहे झलक ताऱ्यांची. आज आपण गप्पा मारणार आहोत एका अशा कलाकाराशी जे गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ रंगभूमी, चित्रपट, मालिका अशा अनेक क्षेत्रांमध्ये वावरतायत. टूर सारखं नाटक ज्यांनी मराठी रंगभूमीला दिलं, जाऊबाई जोरात सारखं नाटक, तसंच हमाल दे धमाल, भस्म असे चित्रपट ज्यांनी मराठी रसिकांना दिले ते ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक, निर्माते पुरुषोत्तम बेर्डे सर. सर नमस्कार. कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आपलं आणि खूप आनंद होतोय आपण या कार्यक्रमात आलेले आहात. सर, इतकी नाटकं तुम्ही दिग्दर्शित केली आहेत, लिहिली आहेत, इतके चित्रपट तुमच्या नावावर आहेत. आत्ता तुम्ही बाल टूर करताय, तर त्याबद्दल खूप उत्सुकता आहे की काय आहे, म्हणजे टूरचंच लहान मुलांचं वर्जन आहे की काय आहे? हो, ऍक्च्युली कसं आहे, माझ्या कारकिर्दीला आता जवळ 51 वर्ष यावर्षी पूर्ण होतील. म्हणजे 51 वर्षापूर्वी मी टूर ही एकांकिका कॉलेजमध्ये असताना लिहिली, जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट मध्ये. मी शेवटच्या वर्षाला असताना आमची जी पिकनिक गेली होती कॉलेजची टूर, त्या टूरवर आधारित ती एकांकिका. त्याला जवळजवळ 51 वर्ष झाली त्या घटनेला. बरं. आणि तेच माझी कारकीर्द आहे, कारण तिथून सुरू झालंय माझं लिखाण. 75 साली ही 1975 साली ती एकांकिका लिहिली. बरं. आणि ते सगळं सुरू झालं ते टूर नावच इतकं पॉझिटिव्ह आहे, ते इतकं त्याला सक्सेस मिळालं, इतकं यश, की आजपर्यंत ते चालू आहे. त्याची एकांकिका नंतर गाजली आमची, या मंडळी सादर करूया आमची नावाची संस्था होती. त्यानंतर 1983 साली टूर नाटक आलं व्यावसायिक रंगभूमीवर. 2000 साली मालिका आली टूरवर आधारित. नंतर मी अनेक प्रवास वर्णनं त्या बेसवर लिहिली, लिखाण केलं. आणि आता बरेच लोक मला म्हणायचे की तुम्ही टूर परत का नाही करत. अच्छा. तर ऍक्च्युली 2003 साली एक दुसऱ्यांदा त्याचं पुनरुज्जीवन झालं. 2018 साली युनिव्हर्सिटीला, मुंबई युनिव्हर्सिटीला MA विद्यार्थ्यांनी ते नाटक त्यांचा अभ्यासक्रम म्हणून मला बोलवण्यात आलं की एक जॉनर, नवीन प्रकार विनोदाचा, तो तुम्ही तिकडे येऊन आमच्या विद्यार्थ्यांना शिकवा. आणि त्यावेळेला टूर परत एकदा तिसऱ्यांदा त्याचं पुनरुज्जीवन. आता परत एक प्रयोग करून झाल्यानंतर परत करण्यामध्ये मला तसा इंटरेस्ट नसल्यामुळे मी ते परत केलं नाही. ह्या कारणासाठी मी काय केलं 2 वेळा. आता अनेक लोक मला सांगायला लागले की आता तुम्ही टूर का नाही करत. तर मला पटकन एक विचार सुचला की ते करायचं झालं तर बाल टूर का नाही करत. लहान मुलांची समजा गेली शाळेची, तर ती कशी मजा करतील किंवा काय करतील, त्यांना कसं कंट्रोल करता येईल, आज त्याच्यातून त्यांना काय सांगता येईल, एक नवीन थॉट दिल्यासारखं होईल, म्हणून मी ती बाल टूर नावाने केलं. आणि मग नीलम शिर्के सामंत ज्या आहे त्या सध्या बाल रंगभूमीच्या त्या प्रमुख आहेत नाट्य परिषदेचं. तर त्यांना ही आयडिया खूप आवडली की अशा पद्धतीने काही जर होत असेल तर आम्ही प्रोड्यूस करू, म्हणून त्यांनी त्याची निर्मिती करायला सुरुवात केली. आणि आता जवळजवळ 14 छोटी मुलं त्याच्यामध्ये काम करतात. 2 ड्रायव्हर कंडक्टर जे लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम यांचे भूमिका होत्या. त्यात सुधीर जोशींची जी भूमिका होती ती एका प्रिन्सिपल, म्हणजे स्त्री भूमिका केली तिची कन्वर्ट. कारण मुलांना घेऊन जाणं एवढ्या छोट्या, त्या मास्तर किंवा सर असण्यापेक्षा एखादी मॅडम असेल तर जास्त केअरफुली ते हँडल करतील. आणि अशा पद्धतीने त्यांना तो रोल तसा कन्वर्ट केला. कडक लक्ष्मी, सोडा वॉटर बॉटल ओपनर वाला
असं त्यांचं नाव आहे. त्या अच्छा, पारशांशी अच्छा, लग्न अच्छा. केल्यामुळे आणि बरं. त्या एक विनोदी कॅरेक्टर म्हणून नाव पण शिस्तीच्या. एकदम छान हा. आहे. त्याच्यामध्ये जी चित्रा पालेकरांची भूमिका होती क्लीनरची, हा. ती कन्व्हर्ट केले एका विद्यार्थ्याच्या आईमध्ये. अच्छा. आई मुलाला आपल्या शाळेत हम्म. सोडत नाही हम्म. किंवा पिकनिकला सोडत नाही. कारण हा. हल्ली बसेसचे ऍक्सिडेंट होतात, मुलं द्वाड असतात, तर ती रिस्क म्हणून ती सोडायला तयार नाही. पण हम्म. मुलगा वडिलांच्या आधाराने पळून निघतो अच्छा, पिकनिकला. वडील अच्छा. म्हणतात तुझा मी बघेन सगळं. बरं, बरं, असे बरं. ते तो पळून जातो आणि त्याच्या मागावर आई त्या बसमध्ये मुलगा बघतो. हम्म. एक मेकॅनिक म्हणून घुसते. बरं. असा एक वेगळा त्याला म्हणजे क्लीनर होतं. ओके. हे नाटक तसं कन्व्हर्ट केलेलं आहे बरं, बरं. नाट्यामध्ये. हा, हा. मग तो गुंड म्हणून त्याचे वडील लागतात मागे, असं तो टेन्शन बेन्शन सगळा प्रकार आहे. हा सगळा प्रकार आपण मधल्या काळामध्ये जाऊबाई जोरात नाटकात पाहिलं. हो. जाऊबाई जोरात पण टुरटुरचंच व्हर्शन आहे एक प्रकारचं. आणि मंत्रिणींची पिकनिक निघते आणि हा सगळा प्रकार आहे. तर त्या कधी कधी एखाद्या फॉर्मच्या आपण प्रेमात पडतो, एखाद्या त्याच्यातून आपल्याला बरंच काय सुचतं. तसं कदाचित ते झालं असेल आणि त्यावेळेला मंत्रालयात माझ्या अनेक फेऱ्या व्हायच्या. हा. बरेच सरकारी कामं मी त्या काळामध्ये इव्हेंट्स वगैरे जेव्हा म्हटलं जात होतं इव्हेंट्स, त्या काळापासून मी त्या इव्हेंट्स करत होतो. वेगवेगळे पुरस्कार सोहळे. त्यामुळे सरकार, मंत्री किंवा ह्या लोकांशी माझं खूप कनेक्शन झालं होतं. आणि बरं. त्याच्यातून मला ते राजकीय व्यंगचित्र नाट्य असं सुचलं होतं. तर तो मध्ये मध्ये तो प्रकार सुरूच होता. बरोबर आहे. म्हणजे ही टूरची टूर काही संपत नाहीये. संपत नाही. 50 वर्ष झाली तरी पण ती वेगवेगळ्या माध्यमातून अगदी. रसिकांच्या समोर येते आणि रसिकही ती ऍक्सेप्ट करतात. पॉझिटिव्हली घेत आहेत. लवकरच आता त्याचा शुभारंभ होईल. मला वा. असं वाटतं की आई वडील मुलांबरोबर हे नाटक नक्कीच एन्जॉय करतील. कारण सिलेक्टेड मुलं आहेत अच्छा. सगळी. हम्म. जवळजवळ 101 मुलांमधून 14 मुलं सिलेक्ट केली. बरं, बरं. आणि म्हणजे काय वयोगटाची साधारण? साधारण 13, 14, 15 अशा बरं. वयोगटाचे. अच्छा. छान जोरात रिहर्सल सुरू आहेत. आपण बघू शकता की रिहर्सल्स जोरात सुरू आहेत आणि हे नाटक आता रंगभूमीवर आलेलं आहे आणि आपण जरूर सगळ्यांनीच त्याचा लाभ घ्यावा. अरे तू काय शायरी करताना तुझ्या बारशाचं खाल्लंय म्या? ड ड कमरातला ड. मॅडम, कशी ही तुमची टार्गेट पोरं अशी कशी हो वागली? मराठी भाषेची मोडतोड करून शिरोशायरीला लागली. मॅडम मॅडम दया करा हो, मॅडम मॅडम दया करा. एक तरी मोबाईल राहू द्या हो, दुसरा त्याला बघायला. सर, तुम्ही आता हे लहान मुलांचं म्हणजे किशोरवयीन मुलांचं हे नाटक बसवलेलं आहे टूर. तुम्ही जेव्हा लहान होतात तर तेव्हा तुमच्या आजूबाजूला नाटक, संगीत किंवा एकूणच सांस्कृतिक वातावरण हे कशा पद्धतीचं होतं? खरं म्हणजे मी जिथे लहानाचा मोठा झाला, हा. तो मुंबईतला अतिशय स्लम एरिया आहे, कामाठीपुरा ज्याला म्हणतात. हम्म. पण आश्चर्यचकित व्हाल तुम्ही, तिथलं सांस्कृतिक वातावरण जे होतं ना, ते अतिशय अगम्य होतं. म्हणजे अच्छा. लोकांच्या मनात ज्या इमेजेस त्या एरियाबद्दल आहेत त्याच्यापेक्षा वेगळं. कारण तिकडे तेलुगू मुनुरवार लोक होते, मराठी माणसं, गुजराती, सगळ्या पद्धतीचे लोक, मुस्लिम कम्युनिटी, असा सगळ्यांचा भरणा. म्हणजे ती मिनी मुंबईच आहे होता अच्छा. त्यावेळेला हा, कामाठी. हा, हा. आणि चांगलं कल्चरल वातावरण होतं. सगळे सण साजरे व्हायचे. बरं. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्री, रक्षाबंधन आणि तेलुगू हैदराबादच्या मुनुरवार आंध्र प्रदेशातले बरेच तिथे होते. त्यामुळे अच्छा. पोच्चम पंडू नावाचा एक सण होता. बरं. आणि चायनीज लोक पण तिथे राहत होते. चायनीज लोक. चायनीज लोक. अच्छा. माझा तर आमच्या क्रिकेट टीम मध्ये एक मुलगा, माझं क्लोज एन्काउंटर हा, पुस्तक जे हा, आहे हा. त्याच्यामध्ये या सगळ्या व्यक्तिरेखा आहेत. हम्म. त्याच्यामध्ये येंचू नावाचं एक कॅरेक्टर आहे. बरं. ती चायनीज फॅमिली होती. त्याची आई अच्छा. होती टाटा, आईचं नाव. बरं. आणि ती अक्षरशः उत्तम मराठी बोलायची ती फॅमिली. अच्छा. कारण ते अनेक वर्ष गिरगावात राहिले, मग भायखळ्याला राहिले, मग कामाठीपुरात त्यांचा चपलांचा व्यवसाय होता. त्यामुळे तिकडे तो उद्योगानिमित्ताने तिथे आले. ती सगळी मराठी बोलायची. बापरे, हे म्हणजे अगदी आश्चर्य आहे की आणि तो चायनीज येंचू लोक ज्या मराठी. पद्धतीने आई त्याची मराठी बोलायची, म्हणजे त्यांचे आडनाव शेजारी गोखले वगैरे असे लोक होते. हम्म. त्या सगळं कल्चर त्यांच्याकडे येतं. आणि ते चायनीज, आता आपण ज्याला मोमो म्हणतात, हम्म. ते आम्ही मोदक खाल्लेले त्या चायनीज अच्छा. आईच्या
आणि तसं बघायला गेलं एशियन कंट्रीचं जे हा. कल्चर आहे हा. ते आणि भारताचं जवळजवळ सेम आहे. म्हणजे चायना, बरोबर. जपान, हम्म. इंडोनेशिया ही सगळी जी आपली हे आहेत तिथल्या ते आई वडील सुद्धा मुलगी 7च्या आत घरी यायला पाहिजे या अच्छा. प्रयत्नात असतात. बर मुलांनी बर आम्हाला शिस्त पाहिजे हे सांग. तर तशी ती फॅमिली होती. परत वेश्या व्यवसायातील हम्म. त्यांची मुलं पण आमच्या क्रिकेट टीम मध्ये असायची. अच्छा. सिद्धार्थ नगर म्हणून आमच्याकडे एक बाजूला होतं दलितांचं बर पूर्ण असं ते नगर, त्याला सिद्धार्थ नगर नाव ठेवलं होतं. तिथले पण आमचे काही बरेच मित्र म्हणजे दलित पॅन्थरची स्थापना माझ्यासमोर झालेली आहे. अच्छा. म्हणजे बर नामदेव ढसाळ वगैरे ही सगळी मंडळी त्या हो. काळात आमच्या आजूबाजूला वावरायचे तिकडे. तर तसं ते सांस्कृतिक वातावरण होतं. परत मी ज्या शाळेमध्ये शिकलो हम्म. हम्म. तिथून काही अंतरावर एक ह्युम हायस्कूल होती भायखळा हम्म. आणि काही ह्या अंतरावर युनियन हायस्कूल केतवाडीत. अच्छा. माझं 8वी नंतरचं शिक्षण केतवाडीमध्ये झालं. बर त्यामुळे युनियन हायस्कूलचा खूप मोठा वाटा आहे माझ्या हम्म. संस्कारांमध्ये. हम्म. हम्म. मी तिथे गणितात माझं खूप कच्चं होत असल्या कारणाने मी ड्रॉइंग आणि संस्कृत कडे माझा ओढा जास्त होता आणि अच्छा. मराठीमध्ये. बर त्यामुळे तिथल्या मराठीच्या टीचर होत्या इंदू दादरकर हम्म. किंवा संस्कृतचे आमचे गणेश शास्त्री देवेकर, गजानन शास्त्री गायतोंडे हे पंडित आणि गणितज्ञ कोलटकर अशी सगळी मंडळ, ते प्रिन्सिपल, ह्या सगळ्या लोकांमुळे मराठीचं खूप मोठा संस्कार भाषेचा विचारांचा माझ्या हम्म. केतवाडी गिरगाव आणि बर सगळी तिथे गेल्यानंतर पूर्ण वेगळे संस्कार आणि परत ह्या एरियात आल्यानंतर इकडे खेळाचे नाटक सिनेमा यांचे सगळे हम्म. संस्कार. सिनेमाचं तर भरपूर संस्कार झाले कारण अच्छा. कामाठीपुराच्या आजूबाजूला सगळी थिएटर्स आहेत. बर बर म्हणजे फिल हाऊस ज्याला म्हणतात ती पण हा, आहेत, हा. चांगली नॉवेल्टी नाच चांगली मोठी थिएटर्स आहेत. पण तेव्हा बघायला मिळायचे हो चित्रपट. भरपूर अगदी. म्हणजे सिनेमा हा श्वास होता. दुसरी गोष्ट अशी की आमच्या समोर एक फॅमिली राहायची भंडार नावाची. हम्म. तर त्यांचा 16 mm चा डिस्ट्रीब्युशनचा व्यवसाय होता अच्छा. आणि सिनेमाचे प्रोजेक्टर आणि हे गल्लीबोळात पुरे सिनेमे व्हायचे ना, ते त्यांचा हा. तो उद्योग होता. त्यामुळे त्यांच्या घरात आणि अनेक सिनेमे आम्ही पाहिले. त्या अच्छा. सिनेमा दाखवायला पण जायचो. तो विभाग खरं म्हणजे ना गिरगाव, खेतवाडी, हम्म. भायखळा, नागपाडा, मोहम्मद अली रोड, भेंडी बाजार ह्या सगळ्या अशा वस्तीने वेढलेला हम्म. आणि त्यामुळे तिथे खेळाचे, नाटक, सिनेमाचे संस्कार भरपूर आणि मोठमोठ्या सिनेमांचे प्रीमियर्स व्हायचे आमच्या अच्छा. काही अंतरावर. नॉवेल्टी, अप्सरा टॉकीज किंवा हम्म. ह्या. त्यामुळे तो एक पायंडा पडला होता बघण्याचा. मोठमोठ्या मिरवणुका निघायच्या. इलेक्शन मध्ये तर वातावरण जबरदस्त असेल. त्यामुळे राजकारणाचा एक संस्कार काही झाले हम्म. हम्म. आणि तो असा म्हणजे टेन्शनचा जितका एरिया होता तितकाच सेन्सिटिव्ह पण होता. मतदारांच्या दृष्टीने राजकीय पक्ष, पुढारी, शिवसेना, जनसंघ ह्या सगळ्या गोष्टींचे बीज त्या एरियामध्ये बरोबर. रुजले होते. त्यामुळे ते लहानपणापासून ह्या सगळ्या गोष्टींचे संस्कार, भाषा, हम्म. म्हणजे मराठी भाषेचं शाळेमध्ये जे संस्कार झाले ते फिक्स झाले, ते पक्के होते. इथल्या भाषांचा तेवढा विषय झाला नाही कारण तेवढे बरं. संस्कार झाले हम्म. नाही. हम्म. ती एक लकीली कारण घरच्यांचं लक्ष होतं की आपला हम्म. मुलगा कुठे जातो, काय करतो, हम्म. काय आहे. हम्म. ते नसतं तर कदाचित एखादी जरी बिल्डिंग चुकली असती तरी त्या विभागाचे वेगळे संस्कार झाले असते. असेच एक सगळं जरा नाजूक गोष्ट होती आणि पालकांच्या दृष्टीने खूप महत्वाचं होतं. खरंय. म्हणजे तुम्ही आता जे वर्णन केलं ते असं एकदम हॅपनिंग म्हणू अगदी, शकतो अगदी. तशा पद्धतीचं असं होतं. म्हणजे फार कमी लोकांच्या आयुष्यात असं खरंय. बालपण येतं आणि विशेष म्हणजे आजोळ माझं कोकणात. आमच्या अच्छा. वडिलांचं गाव कोकणामध्ये. हा. त्यामुळे दर मे महिन्यामध्ये ते एक कोकणातले संस्कार झाले. हा. एक अख्खा 1.5 महिना म्हणजे परीक्षा संपली सकाळी हम्म. 11ला परीक्षा संपली की आम्ही 4च्या एसटीत बसायचो संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या हम्म. आणि शाळा सुरू व्हायच्या आदल्या दिवशीपर्यंत कोकणात असायचो. वा. आजोळी ते सगळं परत ते सुंदर संस्कार कोकणातले झाले. वा. त्यामुळे ते हिरवी पोर्ट्रेट्स नावाचं जे पुस्तक आलं ते हम्म. त्याच्यामध्ये आहे. म्हणजे ती हिरवाई ती तुमची हिरवाई तिथून सगळी आलेली आहे. आली. तिथे पण कोकणातले हम्म. नाटक किंवा याचे संस्कार तिकडून झाले. लोककलेचे देखील आणि तिकडचे एक झाले. वर्ष 8वीचा एक वर्षच मी कोकणामध्ये बरं. तिकडच्या शाळेत शिकलो. मी इंग्लिश अच्छा, स्कूल अच्छा. लांजा बरं. राज्याच्या शाळेत मी शिकलो होतो. तर असं सगळं ते संस्कारांचं अजूनपर्यंत चालूच आहेत. म्हणजे काय नाही असं ना. आता खरंय. मुलुंडला राहायला गेलो, हम्म. ठाण्याला राहायला गेलो. त्यामुळे त्या विभागीय गोष्टींचे आपलं एक पाय जरी गोरेगाव, अंधेरी, दादर, क्रॉफर्ड मार्केटला असला हम्म. तरी एक पाय आपल्या घरी असतोच.
त्यामुळे ते खरंय. वेगळं सर्व त्यामुळे. नक्कीच. म्हणजे अशा सगळ्या सांस्कृतिक दृष्टीने आपण ज्याला म्हणतो की सजग किंवा अतिशय उत्फुल्ल अशा वातावरणामध्ये सरांचं बालपण गेलेलं आहे. पुढे त्यांचा प्रवास कसा झाला, त्याच्यानंतर नाटक आणि वेगवेगळे चित्रपट ह्यांच्या गोष्टी देखील आपण जाणून घेणार आहोत कार्यक्रमातून. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा झलक ताऱ्यांची. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. झलक ताऱ्यांची या कार्यक्रमात आज आपल्या बरोबर आहेत ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते आदरणीय पुरुषोत्तम बेर्डे सर. सर नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत करते आपलं. तुम्ही बालपणाबद्दल सांगितलं की जे खरंच ज्याला आपण म्हणतो की असं एकदम कलरफुल बालपण होतं तुमचं. त्याच्यानंतर तुम्ही जे जे स्कूलमध्ये गेलात, जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये, आणि तिथे तुम्ही कॉलेजमध्ये असतानाच तुम्ही एकांकिका अनेक बसवल्या, लेखन केलं, दिग्दर्शन केलं. तर तो जे जेचा काळ तुमचा कसा होता? शालेय शिक्षण संपलं 70 साली. हा. मला अजून आठवतं की आमचा SSCचा रिझल्ट ज्या दिवशी लागला त्या दिवशीचा वर्तमानपत्राची हेडलाईन होती, महाराष्ट्राची खणखणती तोफ थंड झाली. म्हणजे आचार्य अत्रेंचं त्या दिवशी हो. निधन झालं. बरं बरं. आणि नुकतंच त्याच्या आधी 2-4 वर्ष मी साहित्य वाचायला सुरुवात केली होती, बरं. 8वी 9वी पासून. बरं. त्यामुळे आचार्य अत्रे, पु ल देशपांडे, भा.रा. भागवत, सावरकर, तिगोनी दांडेकर हम्म. या अनेक साहित्यिकांशी माझी लिखाणातून ओळख, वाचनाचे संस्कार होत होते युनियन हायस्कूलमध्ये. अच्छा. आणि एक संस्काराचा दुसरा टप्पा म्हणजे महाविद्यालयीन जीवन. जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड, म्हणजे स्कूल ऑफ आर्टच्या 3 शाखा आहेत. 3 हा. आर्किटेक्चर, इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट, स्कूल ऑफ आर्ट, हा. फाईन आर्ट. तुम्ही Printing. GD आर्ट मी केलं. GD आर्ट, कमर्शियल आर्ट केलेलं आहे. त्या प्रेमायसेसची जादू म्हणा किंवा तिथल्या इमारती ज्या आहेत, तिथल्या 100-1 वर्षापूर्वीपासून ज्या ज्या लोकांनी तिकडे शिक्षण घेतलंय त्यांचे सगळे ऑरा तिथे शिल्लक आहेत. खरंय. आणि ते सगळे वाईब्स तिथे शिल्लक आणि आहेत. आजही तिथे असं गेल्यावर असं असं वाटतं की- काहीतरी एकदम भारी वाटतं. पण तुम्ही एकदम चेंज होऊन जातो आपण सगळं. हा, म्हणजे हा, हा. घरातून ज्या विभागातून निघतो त्या विभागातून ह्या विभागात येईपर्यंत आणि या प्रेमायसेस मध्ये आल्यानंतर सगळं बदलून जातं. आणि तो जो आम्ही ज्या काळामध्ये शिकलो 50 वर्षापूर्वी, त्या काळामध्ये जे मध्ये एकापेक्षा एक प्रोफेसर होते. आणि दामू केंकरे, हणमंते आमचे डीन होते, शांताराम पवार जे आमचे गुरु, नंतर राजाध्यक्ष सर, आचरेकर सर, नावेलकर सर, ह्या सगळ्या पाडेकर, दत्ता पाडेकर, नंतर मोठे पेंटर फार मोठी जे नावं आहेत, आहेत. साळवी, नंतर गोखले टायपोग्राफीचे मास्टर, तिरोडकर सर इलस्ट्रेटर, साठे सर, ह्या सगळ्या सवाई म्हणून एकेकांचे, म्हणजे प्रत्येक प्राध्यापकाचं एक इंडिव्हिज्युअल व्यक्तिमत्व होतं. त्याच्याबरोबर त्यांची लिगसी होती. चित्रकला तर होतीच, सगळे संस्कार त्या कॉलेजमध्ये मिळाले. म्हणजे मी सगळी वाद्य वाजवू शकतो, इथपासून ते मी लिहू शकतो, मी दिग्दर्शन करू शकतो. चित्र तर कला होतीच, चित्रकलेमुळेच मी त्या कॉलेजमध्ये गेलो. पण म्हणजे सांस्कृतिक कार्यातल्या किंवा ज्या कलात्मकतेतल्या अनेक ज्या अंगीभूत असलेल्या कला, ह्या सगळ्या तिथे बाहेर आल्या. म्हणजे तुम्ही चित्रकला शिकायला गेला होता हा, कॉलेजमध्ये, हा. पण एवढं सगळं सगळं शिकून तिथून घेऊन परत बाहेर आलात. जे होतं अंगात, हा, जे बरोबर होतं आहे. वाद्य, मी लहानपणापासून वादन, हा. टेबल दिसला की वाजवायचं. त्यामुळे तबला वादन हे फक्त मी क्लासिकल शिकलो नाही कुठे. परमेश्वरांनीच इतकं सगळं भरून पाठवलं होतं की मला एक एक कलेला सामोरं जाताना आयुष्य गेलं अख्खं. हळूहळू कळत गेलं की मी हे हा. करू शकतो. हळू जेव्हा एकांकिकाचं संगीत करायचं मिळालं टूरचं, तेव्हा मी ते संगीत पण मीच केलं. तिथे ढोलकी वाजवली, हार्मोनियम वाजवली. नंतर व्यावसायिक नाटकात जेव्हा संगीत करायचं मिळालं तेव्हा मी टूरचं संगीत केलं. माझं तेच संगीत बघून मला सविता दामोदर परांजपे नाटकाचं पार्श्वसंगीत करायला राजन तामाण्याने बोलवलं. आणि त्याच्यानंतर पुढच्या 5 वर्षामध्ये मी जवळजवळ 60 ते 70 नाटकांचं पार्श्वसंगीत केलं. तुमचे पुस्तक. संगीताचं हे जे अंग आहे ना, ते खरोखर ज्याला आपण म्हणतो की समजण्याच्या पलीकडचं असं आपण म्हणू शकतो. कारण तुम्ही स्वतःच सांगितलं की हो. तुम्ही शिकलेले नाही आहात तसं. मग हे सगळं कुठून आलं आणि कसं आलं, असा तेच- प्रश्न तेच- तुम्हाला पडतो का कधी? हो, मला नाही पडला हा हा हा. कारण तेवढा वेळच नाही मला विचार करायला. सगळं काम करत राहिलं. बरं. पण एखादी गोष्ट सुचत जाते. ते हम्म. जेवढं आत गेलेलं आहे ना संस्काराच्या रूपाने, हम्म. सिनेमे ऐकणं, गाणी, लहानपणापासून रेडिओ ऐकलेला आहे,
गाणी ऐकलेली आहेत, सिनेमे बघितलेले आहेत, ते सगळं छापत गेलं आतमध्ये. हम्म. आणि मग त्याची वर्षण सगळी बाहेर आली. वा. जेवढं आत शिकणं म्हणजे काय, तुम्ही जितकं ग्रास करत जाता, हो, आपला मेंदू हो, हा हो. खूप मोठा डिव्हाइस आहे, मोठा कॉम्प्युटर आहे की त्याच्यामध्ये अनेक जीबी मटेरियल शिल्लक आहे आपल्या. आणि ते घेत 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 जेव्हा एखादी गोष्ट येते तेव्हा म्हणजे माझ्यातल्या फोकचे संस्कार कामाडीपुरात झालेले आहेत. हम्म. म्हणून अलवारा डाकू सारखं नाटक मी लिहिलं. हा. अलवारा डाकू हे नाटक माझं पहिलं प्रायोगिक नाटक, ज्याच्यामध्ये सगळ्या लोककलांच्या माध्यमातून ते नाटक पुढे जातं. बरोबर. आणि त्या लोककला कुठच्या उपजीविका करणाऱ्या लोककला आहेत. म्हणजे जे पोटासाठी लोककलांचा वापर केला ज्यांनी अच्छा. मुंबईत येऊन, हा. अगदी नंदी बैलापासून ते 7 कळसे डोक्यावर घेऊन नाचणाऱ्यांचे हम्म. जे होते ते, वाघ्या मुरळीपासून ते गोंधळ, हे सगळं लोकनाट्य, तमाशा, सगळं रस्त्यावर खेळ करून डोंबारीपासून सगळे तिकडे कामाठीपुरात यायचं. तर हम्म. ते सगळं त्यांचं वादन, त्यांचं वाद्य, त्यांचं हम्म. संगीत हे सगळं आत भरत गेलं माझ्या. हम्म. लहान कोकणात गेलं की नमन, खेळे, हम्म. दशावतार ह्या गोष्टी सुट्टीमध्ये बघायच्या. कीर्तन, हम्म. अनेक कीर्तन मी पाहिलेले. त्यामुळे बरं, कीर्तनाचं एक बरं. भाषेचे संस्कार कीर्तनातून झाले. तर हे बरोबर. सगळं संगीताचा जो म्हणतो ना आपण त्याला ठेवा, हम्म. तर अनेक जीबी संगीत माझ्यामध्ये एक साठवत गेलं मी. आणि जेव्हा जेव्हा एखाद्या नाटकाचं संगीत मी माझ्या नाटकांचं तर मी करतच होतो. हो. आता सविता दामोदर परांजपेचं एक तसं बघायला गेलं तर अतिशय संवेदनशील नाटक होतं ते. हम्म. हम्म. त्याच्यामध्ये स्प्लिट पर्सनॅलिटी आणि हे, हो. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी तानपुरा वापरला पार्श्वसंगीतामध्ये. अच्छा. जी वाद्य खरं म्हणजे साथीची आहेत की जी हम्म. पार्श्वसंगीतासाठी कधी वापरली गेली नसतील. तर अशा सिंपल गोष्टी, ह्याचं कारण अप्लायड आर्ट. परत जे हम्म. शिक्षण मी जे घेतलं, ऍप्लिकेशन ऑफ आर्ट, अप्लायड आर्ट म्हणजे बरं, बरं. ऍप्लिकेशन ऑफ आर्ट. मी ज्या गोष्टीचं कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं, ती कचऱ्यातून उगवणाऱ्या कलेपासून ते सगळं अगदी म्हणजे हम्म. एखादी गोष्ट कशी तुम्ही पाहिली. म्हणजे मी नेहमी म्हणतो की मला एक शास्त्रीय संगीताचा जाणकार हम्म. जे संगीत करेल त्यापेक्षा माझं संगीत वेगळं असेल. कारण मी ऍप्लिकेशन करतो. मी हम्म. जसं संगीत आहे, जसा राग आहे, जशी रागदरी आहे, त्या रागांचं ऍप्लिकेशन माझ्या संगीतामध्ये असतं. हम्म. मला जे वाटतं त्या रागाबद्दल ते वाटणं त्याच्यामध्ये असतं. म्हणजे एखादा राग मला माहिती नसेल, हम्म. पण मला कित्येक वेळा असं, मी विठो रखमाई नावाचं नाटक केलं होतं, विजय केंकरेने डिरेक्ट केलं होतं. ते अनेक रागदारींवर आधारित, त्याच्यात भजनं होती, हम्म. क्लासिकल हम्म. नाट्यसंगीत होतं. मी केलं ते. मला आनंद मोडकने येऊन सांगितलं, अरे इथे तू भैरव राग वापरलास, हम्म. इकडे तू बिभास वापरलास, इकडे तू. तर आनंदला म्हटलं, अरे आनंद, मला कुठचाच राग माहिती नाही, तो बिभास आहे का? हो. तुला माहिती नाही, मग तू कसा केला? म्हटलं माहिती नाही, परमेश्वराने बुद्धी दिली आणि मी केलं. वा वा वा. तर हे सगळं जे आहे ना, हे हम्म. ऍप्लिकेशन आहे. म्हणजे ह्या सिच्युएशनला माणसाचं मन कसं होईल, उद्विग्न होईल म्हणजे काय होईल, हम्म. मग ती वाद्य माझ्या मनात वाजतात. एखादा आनंदी होईल म्हणजे काय होईल, तर ते वाद्य सगळी मनात वाजतात. तो रिदम, मी सगळे रिदम वाजवतो, तबलापासून इंडियन वेस्टर्न सगळं. मी चांबडं असलेलं प्रत्येक वाद्य मी वाजवतो. तर हे कसं वाजवतो, ते त्याच्या ग्रिप्स आहेत. त्या ग्रिपचं आकलन झालं की तुम्ही वाजवायला सुरुवात करता. बरं, कळलं ना? बरं. एखाद्याला हार्मोनियम येत असेल तर सिंथेसायझर पासून सगळी वाद्य हम्म. तंतू वाद्य हम्म. हम्म. वाजवू शकतो. पण हा जो जे आहे रिदम, परकशन्स, हे त्याच्या हातात काठी घ्या किंवा काय. अलीकडच्या काळात म्हणजे गेल्या 10 वर्ष 7-8 वर्षापूर्वी मी असह्य होऊन शेवटी तौफिक कुरेशींकडे विनंती करून करून मी काही 5-6 महिने मी त्यांच्याकडे अच्छा. शिकलो पण. बरं तर बरं. ते म्हणाले की यार आपको क्या सिखाने का, तुम्हाला काय शिकायचे का, तुम्ही एवढं सगळं काम. म्हटलं नाही, मला शास्त्र शिकायचं. अच्छा. काय आहे त्याचं. बरं. पण ते पण इतके बिझी होते आणि मला पण त्यांच्याकडे सारखं सारखं जाता येईना. हम्म. पण मी प्रयत्न केला गुरु वाद्यातल्या अच्छा. गावात. पण मी मानसिकरित्या अनेक गुरु केले. जसं शांताराम पवार माझे ऍडव्हर्टायझिंगचे गुरु, हम्म. दामू केंकरे नाटकातले, तसे लक्ष्मीकांत पॅरेलाल हे माझे मानस गुरु आहेत म्युझिकमध्ये. संगीत. त्यांची गाणी इतके बारकाईने मी ऐकली की मी जेव्हा हमाल दे धमालचं संगीत केलं हम्म. तेव्हा अनिल मोहिलेंना पण आश्चर्य वाटलं, तुम्ही एवढं कसं काय मला सजेस्ट करू शकता, इतकं तुम्हाला हा अनुभव कुठचा. वा म्हटलं वा. अनिल दादा. त्यामुळे अनिल दादाने एक गाणं हमाल दे धमालचं जे आहे, हम्म. टाकून टाकून, हा हा. ते सगळं मला कंपोज करायला दिलं. अच्छा. त्याचं रिदम मी कंपोज केलाय. बरं ते बरं. म्हणाले असंच करायचं, तुम्ही जे तोंडाने वाजून दाखवते ना ते अप्रतिम आहे. ओके. तुम्ही जे चाल मला घेऊन आलात शब्द आणि हे, ते तसे ठेवूया. त्यामुळे हमाल दे धमालचं ते जे गाणं आहे, हा हा. त्याचं गाणं ते लिहिलेलं मी डमी शब्द लिहिले होते, ते बरं. तसेच ठेवले, त्याचे रिदम अच्छा. तसाच ठेवला.
त्यामुळे मी रेकॉर्डिंग अनेक पाहिलेत कॉलेजला, जसं बरोबर बरोबर. दांडी मारून तुम्ही कोविड काळामध्ये वेगवेगळ्या प्रयोग म्हणजे केले. अगदी वेगवेगळे संगीतातले प्रयोग केले आणि जे माझी स्वतःची खरंच वेगळे आहेत. पूर्ण हा, हम्म, दिमडीपासून ढोल ढोलकी सगळे हम्म, ते मी पुण्याला माझ्या मुलीकडे त्यावेळेला विसरलो ती बॅग, हा, आणि कोविड सुरू झाला आणि माझ्याकडे एकही वाद्य नाही. अच्छा. आणि बस करायचं काय, तर मी ताट वाट्या चमचे ग्लासेस रिकामे, हा, तर एक छोटी छोटी वाद्य मी पेपरची हा, चित्रकार किंवा असं ह्या सगळ्या क्राफ्ट हँडक्राफ्ट हा, केलेल्या असल्यामुळे सगळी वाद्य करून ज्वेल टिपचं अख्खं गाणं मी त्याच्यावर वाजवलं होतं. हम्म, नंतर आपले जे कृष्णा मुसळे आणि निलेश परब जे हम्म, ढोलकी वादक आहेत, त्यांची जुगलबंदी मी लावायचो आणि त्याच्यावर मी ग्लास वगैरे वादन करून अच्छा. रियाज करायचो माझा स्वतःचा. बर बर. असे झाकीर भाईंची कॅसेट लावायची, त्याच्यावर आपण तबल्याचा रियाज हम्म. करायचा. तौफिक भाईंचे झेंबे लावायचं, ते रियाज करायचं. हम्म, फ्लूटवर हरिप्रसादजींचे फ्लूट लावायचे, त्याच्यावर तबल्याची साथ करायची. असेच मी स्वतःचा रियाज स्वतः भरपूर केला. कोविड बापरे. काळामध्ये जास्त झालं ते. नक्कीच म्हणजे संगीत ही अशी गोष्ट आहे की जी शिकता येते, पण ती न शिकताही कसं त्याचं ऍप्लिकेशन करता येतं हे आपण आज सरांकडून जाणून घेतलेलं आहे. आणखीही बऱ्याच गोष्टींबद्दल आपण गप्पा मारणार आहोत कार्यक्रमातून. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा झलक ताऱ्यांची. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. झलक ताऱ्यांची या कार्यक्रमात आपण गप्पा मारतोय ख्यातनाम आणि ज्येष्ठ दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते पुरुषोत्तम बेर्डे सर यांच्याशी. सर, 1983 या वर्षी भारताला वर्ल्ड कप मिळाला आणि महाराष्ट्राला टूर सारखं नाटक मिळालं की जे अजून 50 वर्ष पुढे खरं तर सुरू आहे. तर या नाटकाबद्दल तुम्ही मघाशी सांगितलंच. अनेक तुम्हाला अभिप्राय आले असतील या नाटकाबद्दल, कारण इतकं ते सगळीकडे पोहोचलेलं. म्हणजे महाराष्ट्रात असा माणूस नसेल की ज्यांनी टूर पाहिलेलं नाहीये. तर काय काय वेगळे असे अभिप्राय एखादा त्याच्यात सांगू ऍक्च्युली शकाल? ते नावापासूनच वैचित्र आहे. हा, हा, जे मध्ये एकतर सगळे क्रिएटिव्ह मित्र माझे आजोबा, एका वर्गातून झालेला स्टडी टूर मधून आलेलं ते नाटक आहे. हम्म, त्यामुळे त्याचं जे नाव आहे टूर, हे विजय रायकर म्हणून आमचा पुण्याचा एक मित्र आहे. तो सहज नाटकाचं नाव टूर ठेवा, टूर हा, सारखं एकसारखं आम्ही टूर होतं, हा, ते मला आवडलं. मग हा. ते नाटकाचं नाव आम्ही त्याच्यामध्ये अंगीभूत केलं. आमच्या वर्गातली जी काय द्वाड मुलं होती त्या सगळ्यांनी मिळून आम्ही त्याच्यात कामं केली होती. बरं. पुढे म्हणजे जेव्हा तुम्ही पण मी त्यांच्यापैकीच पण आहे. होतो, मी ढोलकी वाजवून आमच्या हा. वर्गामध्ये मी आणि रघुवीर फुल, मी बरं त्यातल्या त्यात सभ्य, बरं बरं. म्हणजे मॅनर्स पाळणारे. किंवा आणि आमच्या वर्गात नलेश पाटील होता, जो पुढे हो, कवी. ख्यातनाम हा. कवी झाला. अशोक वंजारी, अशोक साळगावकर, अरुण आंबेडकर, ही सगळी आमच्या वर्गातली मुलं. विजय ताडफळे, रामनाथ थरवड आमच्या नंतर तो बरं. पुढे बाल जे मधला. तर ही सगळे लोक इंडिव्हिज्युअल आपापली व्यक्तिमत्व घेऊन पुढे हे झाली. पण त्या एकांकिकेमध्ये आम्ही सगळे कामं केली. अच्छा. मी ढोलकी वाजवून करायचं, नलेश गाणं म्हणायचा. हा, एक विकास फडके म्हणून आमच्या ज्युनियर होता आम्हाला, तो हार्मोनियम वाजवायचा. बरं. पुढे व्यावसायिक रंगभूमीवर जेव्हा नाटक आलं तेव्हा या मंडळी सादर करूयातले प्रकाश निमकर, विकास फडके, विजय केंकरे आमच्याकडे तेव्हा नुकताच देवस्की या नाटकातून आमच्याबरोबर आला होता. त्यामुळे विजयला मी माझ्याबरोबर त्यावेळेला घेतलं होतं. आणि विजय उत्तम ऍक्टर पण आहे, हम्म, मेमरी खूप चांगली आहे त्याची. त्यामुळे तो माझ्याबरोबर असिस्टंट म्हणून आणि एक सहकारी म्हणून तो त्यावेळेला रघुवीर वगैरे. तो व्यावसायिक रंगभूमीवरची बरचसं कास्टिंग विजयने केलेलं आहे. हम्म, कारण तो सगळीकडे सर्वत्र बरं. फिरणं असायचं त्याचं, त्यामुळे त्याला सगळं माहिती असायचं. आणि देवस्कीमध्ये नारद मुनीचा रोल त्याने केला होता. त्यामुळे इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर आमच्यातला तो होता, अच्छा. विजय केंकरे. सगळं कुठे काय चाललंय त्याला सगळं बरोबर माहिती असायचं. बरोबर. मग जेव्हा कास्टिंग सुरू झालं तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम, त्यांच्यासाठी तर मी लिहिलंच होतं नाटक. हा, आम्ही भक्तीपर्वे दिलीप प्रभाळकरांचा प्रयत्न केला, ते जमलं नाही. बरं. चित्रा पालेकर आले, सुधीर जोशी आले. मग एक विद्यार्थी आला. विजय चव्हाण आला, विजय पाटकर आला, जयवंत वाडकर, प्रदीप पटवर्धन, मग प्रशांत दामले. त्याच्यामध्ये अगदी एका वाक्याचा रोल होता त्याचा. हम्म, पण मला एक क्लासिकल गायक पाहिजे होता. मंगेश दत्त हा आमच्या पहाडी आवाजाचा, हम्म, पुढे तो शाहीर साबळ्यांचा जावई झाला, तो अलवारा डाकू मध्ये होता आणि तो अतिशय जबरदस्त गायक होता तो. तर त्याच्या पहाडी बुलंद आवाजाबरोबर मला एक सॉफ्ट असा पाहिजे होता आवाज. हम्म, आणि एक नाटक कुठेतरी आम्ही पाहिलं होतं स्पर्धेला,
सतीश पुळेकरांचं नाटक म्हणून. हा. तर विजय केंकरेला म्हटलं की विजय तू तू गोरासारखा गोमटा मुलगा, हम्म. तू जरा बघ त्याला बोलव, तो क्लासिकल गातो छान. हम्म. तर तो प्रशांत दामले तो अच्छा. त्याच्यात आला. बरं. अशी एक दीपक शिर्के त्याचं हा. पहिलं नाटक असायचं. अच्छा. जसं आपण स्क्रिप्ट मध्ये मी लिहिलं होतं की एक काळा हम्म. उंच धिप्पाड असा हम्म. माणूस आहे, हम्म. बसच्या मागे लागतो, पण तो मिळाला पाहिजे ना तसा. हम्म. त्या वर्णनाप्रमाणे मिळेच ना. शेवटी अगदी 15-20 दिवस असताना दीपक अच्छा. शिर्के आम्हाला सापडला. बरं नंतर बरं तो बरं. हळूहळू दीपक शिर्के झाला काही वर्षात. तुम्ही हे सगळी नाटकं लिहिताना काही व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून लिहिली हो. होती की हो हो ते कशी प्रक्रिया बरीच होती बरीच लेखनाची? बरीच ते काय होतं ना, त्याने एक लेखक, मी काय स्वतःला लेखक समजत नाही. मी जेव्हा जेव्हा लिहिलं नाटकं ती मी परिस्थितीमुळे लिहिलं. म्हणजे एखाद्याला म्हणजे काय? हो म्हणजे मला टूर नाटक जेव्हा हा. करायची संधी हा. मिळाली व्यावसायिक, तर मी आधी रत्नाकर मतकरेंकडे गेलो की मला एक बरं. व्यावसायिक नाटक करायचंय, तुम्ही लिहून द्या. मग अच्छा. त्यांच्याकडून ते नाही आलं. मग जयवंत दळवींकडे गेलो, त्यांच्याकडून पण मिळालं नाही. बरं. त्यांच्याकडून पण मिळालं नाही. मग पु ल देशपांडेकडे जाण्याचं धाडत नव्हतं, कारण त्या काळात ही वसंत कानेटकर वगैरे मोठी नावं होती आणि प्रायोगिकवरून आलेल्या एका कलावंत दिग्दर्शकाला कोण व्यावसायिकवाला नाटक देणार. त्यामुळे मग मी माझ्या ऍडव्हर्टायझिंगचा आमचा स्टुडिओ होता. 15 दिवस मी मित्रांना, माझ्या पार्टनर सांगितलं की मी येत नाही 15 दिवस. त्या 15 दिवसात मी स्वतः टूर एकांकिकेचं नाटक केलं. बरं. फुल 2 अंकी. म्हणजे त्याला म्हणतात ना हा. अचानक म्हणजे तरुण तिथून वयात तुम्हाला- वडील गेल्यानंतर मुलगा कमवायला लागतो, तसं झालं म्हणून. बापरे. आणि मग तिथून केवढा मोठा तुमचा लेखनाचा हा. प्रवास प्रत्येक इव्हन वेळी जाऊबाई सोबत झालं. नाटक सुद्धा मी हा. आधी संजय पवारला विनंती केली. अच्छा. हा. अभिराम भडकमकरला सांगितलं होतं, पण हा. त्या लेखकांना स्वतंत्रपणे स्वतःची नाटकं लिहायची सवय, त्यामुळे त्यांना ते मला जे पाहिजे होतं ते त्यांच्याकडून त्यांना असं वाटलं की आपण हे काय हे वेगळंच आहे यांचं, त्यांना करू दे. आणि माझे सगळ्यांना दृश्यात्मक सगळे असतात. हा. माझे तू नाटकं बघितली हा. असेल तर टूर अलवारा डाकू, जाऊबाई जोरात, खंडोबाचं लगीन किंवा मुंबई ही हा. सगळी दृश्य स्वरूप. म्हणजे मी मंगलगाणी दंगलगाणी सुद्धा मी जेव्हा डिरेक्ट केलं त्याच्यामध्ये सुद्धा मी प्रोजेक्टर स्लाइड शो वापरले हो, होते. मला वाटतं त्या काळात स्लाइड शो पहिल्यांदाच वापरलं होतं तुम्ही. झपाटा ऑर्केस्ट्रा मी जो केला होता, हा. असे काही 2 प्रयोग असे केले की जे मी परत त्याकडे वळलो नाही. एकदा ते झालं की अच्छा. झालं. जाऊबाई जोरात मध्ये अख्खा प्रोजेक्टर सगळे अख्खा हो. बेस त्याचा नेपथ्याचा प्रोजेक्टर आहे. मुंबईमध्ये स्लाइड शो मुळे मजले आलेत, पहिला मजला, दुसरा मजला, टेरेस अख्खी आम्ही त्या नेपथ्याला मला पुरस्कार पण मिळाले त्यावेळेला, की इतकं लोकेशन, अनेक लोकेशन दाखवणार नेपथ्य. हे आपल्या लोकनाट्यामध्ये आहे. हे परत ऍप्लिकेशन ऑफ आर्ट. अच्छा. लोकनाट्यामध्ये तुम्ही एक फेरी मारली हा. की लंडनला येतो. हो. अरे मी माझं पाकिट मुंबईला विसरलो, उलटी फेरी मारली परत मुंबईला आलो. ते लोकांना पण हा. कळतं की बाबा हा. तू मुंबईला आला, लंडनला गेला, काही सेट नाही, काय नाही. अख्खं लोककला कल्चर आपलं विदाऊट सेट जगभर फिरू शकतो. मग तो खरंय, आता कोल्हापूरला आहे अंबाबाईच्या दर्शनाला, तर खंडोबाच्या जेजुरीला तो 2 मिनिटात येतो, ती वारी येते. हे तर हे आपल्याकडे आहे ऑलरेडी, बरं. नवीन काही नाही. तर ते फक्त ऍप्लिकेशन इन टू प्रॅक्टिकल नेट सेटिंग, त्यातलं म्युझिक सकट ते तिथे आणलं. दॅट इज अन ऍप्लिकेशन ऑफ आर्ट. ऍप्लिकेशन ह्या शब्दाचा खरंच आज तुम्ही असा सविस्तर अर्थ हो. उलगडून दाखवला की काय असतं ऍप्लिकेशन. कारण आणि मी बऱ्याचदा आता असं होतं क्लेम करू शकतो की माझं हा. थिएटर हे अप्लाइड थिएटर आहे. ते माझं स्वतःचं आहे. मी हा. स्वतः ते क्रिएट केलेलं आहे. हम्म. मी आता सुद्धा मुलांना घेऊन जे टूर करतोय, ते त्यांच्या कॉम्पोजिशन मधून बऱ्याच गोष्टी ऍप्लिकेशन ऑफ आर्ट मधल्या येतात, संगीत बरं. येतात, सगळं येतं ते. तर ते अंगीभूतच आहे. मला ते त्यातलं संगीत सुद्धा म्हणजे मी काही गोष्टी आवाज साऊंड वापरलेला आहे वेगवेगळे. विठो रखमाईमध्ये काठ्यांना घुंगरू बांधून त्या आवाजावर एक अख्खं गाणं होतं. अच्छा. हा, तर ते वा. दॅट इज परत ऍप्लिकेशन वा. ऑफ आर्ट. खूपच छान. धनगरांचं गाणं. आणि सर तुम्ही आता जाऊबाई जोरातचा उल्लेख केलात की त्याच्यामध्ये मला वाटतं हे असं पहिलंच नाटक होतं की एवढ्या स्त्रिया मुली त्याच्यामध्ये होत्या हो हो. आणि त्या सगळ्यांना एकत्र घेऊन काम करणं हा कसा हा. अनुभव होता तुमचा? त्याचा खरं म्हणजे मी सगळ्यांना नेहमी सांगतो, हम्म. आपलं मनोरंजनाचं विश्व हे अनसर्टन आहे. हम्म. इथे तुम्हाला सगळ्यात मोठा बॅकअप लागतो तो तुमच्या विचारांचा. ते स्टेबल असायला पाहिजे, ते शांत असायला पाहिजे. मोठमोठी संकट येण्याची शक्यता असते, तिथे आपण आपली जमीन सोडता कामा नये, घाबरून जाता कामा नये, बावरून जाता कामा नये. ह्याच्यासाठी अध्यात्माची गरज आहे. आणि आध्यात्मिक पातळी तुमची जेवढी उच्च असेल तेवढं तुम्ही या मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही राहू शकता. इथे 2-2 मिनिटांनी आपल्याला झाले तर अपमान होण्याची शक्यता असते, नाहीतर तुम्ही त्यातून निघून जावा. म्हणजे अगदी
आता काही सेलिब्रिटी जेव्हा होतात हम्म. दुसऱ्या वेळेला एखाद फंक्शनला ते गेल्यानंतर त्यांच्या पुढच्या रांगेत कोणतरी कालचा आलेला सिरियलचा नायक बसलेला असतो. तिथे तो घरी जाईपर्यंत त्याला फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. त्याची जर आध्यात्मिक पातळी नसेल, तो जर स्टेबल नसेल, तर तो फ्रस्ट्रेशनने त्या तिकीट देणाऱ्यांवर चिडेल, निर्मात्यांवर चिडेल, मी काय कोण असं आहे का तसं आहे का, माझ्या पुढे त्याला बसवणं हे असतं. प्लस अपयशाचं जे जेव्हा अंगावर येतं हम्म. ते पचवण्याची एक ताकद तुम्हाला अध्यात्म देते. मग आपण सॅड्रिपूनवर कंट्रोल नाही करू शकत, आपण अहंकारावर करू शकतो. हम्म. आणि अहंकारवर तुम्ही जेव्हा कंट्रोल करता तेव्हा तुम्ही कोणाबरोबरही ऍडजस्ट होऊ शकता. त्यामुळे 16 बायकांना घेऊन नाटक करणं हे अहंकारावर मात करण्याचं एक मोठं एक्सरसाइज होता माझ्यासाठी. म्हणजे त्या 8 हा. मुली आणि 8 परिपक्व झाले म्हणजे मनाने व्यावसायिक रंगभूमीवरून आलेल्या मॅच्युअर्ड स्त्रिया अभिनेत्री ह्यांना एका वेळेला हँडल करणं, त्यात मंगेश देसाई, मकरंद अनासपुरे यांसारखे गावावरून आलेले अभिनेते, ह्या सगळ्यांचे 30-40 लोकांची मोठ घेऊन ते करणं आणि त्याच्या अनेक सजेशन्स मग त्या अभिनेत्रींचे, मला असं पाहिजे तसं पाहिजे, हे कसं करू ते, त्या सगळ्यांना हो 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 तू ग्रेट, आता मी सांगतो तसं कर, तुझं सजेशन आपण नंतर करून बघू, ह्या पद्धतीने 4 महिने त्याचा रिव्ह्यू झाला. त्यामुळे ती आध्यात्मिक पातळी चॅलेंज करून बघितली. आणि आमचे गुरु, माझे आध्यात्मिक गुरु जे आहेत नगरला, रामकृष्ण क्षीरसागर स्वामी, त्यांच्याकडे मी जात होतो. कधी कधी अशी परिस्थिती येते की आपल्याला ह्या गोष्टींचा आधार घ्यावा लागतो, नाहीतर आपल्याला कळत नाही आपण एवढं मोठं अपयश आपण कसं पचवायचं, कसं त्याला सामोरं जायचं, ही संकट कशी झेलायची, मनोरंजन क्षेत्रातलीच. तर ते योगायोगाने आम्ही तिकडे गेलो आणि त्यांच्या चरणी स्थिर झालो. तर तिथे ज्या काही गोष्टींचे ट्रेनिंग मिळाली किंवा शिक्षण मिळालं, तर त्या आजपर्यंत त्याचा उपयोग झाला. हे कधीपासून आहे म्हणजे 96 पासून, 96. जाऊबाई जोरातच्या आधी 4 वर्ष. त्यामुळे बरोबर त्या सिच्युएशनला मी 2000 साली जाऊबाई जोरात बसवलं. त्यामुळे म्हणजे इतकं की माझा त्या दिवशी 30 एप्रिलला जाऊबाई जोराचा पहिला प्रयोग झाला आणि 26 एप्रिलला माझा वाढदिवस असतो. तर मला सगळ्या बायका मुलींनी हा एक मोठा बॉक्स प्रेझेंट दिला वाढदिवसाला गिफ्ट, आणि मला सांगितलं आता आमच्या समोर उघड. मी उघडला, त्याच्यामध्ये आणखी एक बॉक्स, तो उघडला, त्याच्यात आणखी एक छोटा बॉक्स, त्याच्यात आणखी एक छोटा बॉक्स, आणि त्याच्यामध्ये खोडरबर होता आणि त्याच्यात लिहिलं होतं की आमच्या कुठच्या सूचना मान्य केल्या नाहीस आणि त्या खोडून काढल्याबद्दल हा खोडरबर तुला बक्षीस. पण त्याच्यामुळे काय झालं ना, 200 प्रयोगापर्यंत त्याला रिप्लेसमेंटच झाली नाही जाऊबाई जोरात. एवढ्या स्त्री, एवढं मोठा नाटक असतं. मी स्वतः ऍज अ डिरेक्टर म्हणून 150 प्रयोग अटेंड केले. कारण दिलीप जाधव निर्माते जरी असले तरी ते त्यावेळेला सर्व्हिस करत होते दिलीप, आणि ते इथे मग सुकाणूरहित नाव होऊ नये, आपलंच नाटक ते पुढे चाललं पाहिजे. त्यामुळे अनेक प्रॉब्लेम हे ते सगळे ते येत होते, ते बाहेरच्या बाहेर मी सोडवत होतो, निर्मात्यापर्यंत जायलाच देत नव्हतो. आणि मग दिलीपला मी सांगितलं, दिलीप तू आता नोकरी सोड. 100 प्रयोगानंतर दिलीपने नोकरी सोडली आणि पुढे जवळजवळ 1700-1800 2000 प्रयोग 2-1000 प्रयोग झाले जाऊबाई जोराचे. कारण तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी सेटल झाल्या. किती छान. म्हणजे हे एका अर्थी अध्यात्माचं ऍप्लिकेशन म्हणायला हरकत नाही. अगदी अगदी. तर ते जे आपल्याला पण आपल्यामध्ये पण बदल होत जातात सगळ्या अनुभवात त्याच्यातून. आता मुलांबरोबर, म्हणजे खरं हे वय नाहीये मुलांबरोबर बालनाट्य करायचं. म्हणजे ते ज्या पद्धतीने मुलं बेशिस्तपणा करत असतात, बेशिस्तपणा नसतो, त्यांचं वय आहे खेळायचं, सिरियसनेस त्यांना माहिती नसतो काय. एक सीन इकडे चालू आहे तर तिकडे ते मजा करत असतात, गंमत करत असतात. त्यांच्यासाठी सुटीतली ही काहीतरी एक गंमत आपल्याला करायला मिळते. त्यांना एका मुलाने तर मला विचारलं, सर तुमचं नाव काय? हे ह्या गोष्टीची तयारी पाहिजे त्याला. त्याच्यावर मी चिडलो असतो, काय रे माझं, इकडे तुमचा मुलगा मला नाव विचारतो, मी कोण माहिती ना तुम्हाला. हे आपोआप टाळलं गेलं. मग मी त्याला म्हटलं, रे बाबा एक लक्षात ठेव, ह्या तुझ्या नाटकाला ना खूप मोठे मोठे लोक येणार आहेत, तेव्हा जे मोठे लोक येतील त्यांच्या तू ऑटोग्राफ घेशील आणि त्यांनाच नाव विचारशील तर चुकीचं आहे. ते गेल्यानंतर तुझ्या आईला विचार किंवा वडिलांना विचार, हे कोण होते, त्यांना नाही विचारायचं. ओके, तर तू म्हणजे हा सल्ला त्यांना देण्यासाठी तुमची स्वतःची एक काहीतरी मानसिक स्टेबल असणं गरजेचं आहे. अस्थिर अशा कला क्षेत्रामध्ये 50 वर्षांचा स्थिर प्रवास करणारे आदरणीय पुरुषोत्तम बेर्डे सर यांच्याशी आपण गप्पा मारतोय. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा झलक ताऱ्यांची. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. झलक ताऱ्यांची या कार्यक्रमात आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आलेले आहेत
ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते पुरुषोत्तम बेर्डे सर. आपण नाटकांबद्दल बोललो. तुम्ही ह्या कला क्षेत्रातलं अध्यात्म देखील सांगितलं की जे खरंच खूप महत्वाचं आहे प्रत्येक कलाकारासाठी. तुम्ही नाटकातून चित्रपटाकडे वळलात तर तो शिफ्ट तुमच्यासाठी कसा होता? अं, खूप छान. लहानपणापासून जसं नाटक करायची इच्छा होती, अभिनय, आणि मी केवळ अभिनयावर विसंबून नाही राहिलो. मी इतर हम्म. गोष्टींवर पण लक्ष दिलं. हम्म. म्हणजे जेव्हा मला कॉलेजमध्ये टूर झालं नाटक, हा. त्यावेळेला दामू किंकरे सरांनी मला नाटकात काम करणार का विचारलं, बरं. ते बघून माझं. हा. आणि मला त्यांच्याबरोबर त्यांच्या नाटकात घेतलं. दी गोवा हिंदू असोसिएशन दिसतं तसं नसतं हे नाटक अच्छा. तेव्हा येत होतं सरांचं. आणि त्या 6 महिने रिहर्सल चालल्या होत्या. बरं. त्या 6 महिन्यामध्ये दामू किंकरे सरांचं दिग्दर्शन मला अत्यंत जवळून बघायला मिळालं आणि शिकायला मिळालं. हम्म. हम्म. त्याच्यात माधव वाटवे होते, दया डोंगरे होत्या, अरुण जोगळेकर, बाळ कर्वे, नयन भडबडे, म्हणजे रीमा लागू हा, झाली, हा. तिचं नयन भडबडे, अच्छा. रीमा लागू, आणि अनेक कलावंत त्या नाटकात होते. हम्म. त्यामुळे एकदम कॉलेजमधून मी त्या नाटकात आलो. बरं. त्या नाटकातून मला खूप काही हम्म. शिकायला मिळालं. सरांचं डिरेक्शन काय चीज असते. दुसरी एक माझ्या आयुष्यामध्ये घटना घडली ती म्हणजे दूरदर्शन. हम्म. मी पर्पजली ऍडव्हर्टायझिंग मध्ये चांगल्या पोस्टवर, चांगल्या याच्यावर असून सुद्धा मला ह्या चित्रपट माध्यमाचं खूप आकर्षण होतं, हम्म. जे मी करत होतो लहानपणापासून. हो. सिनेमा दाखवा, हे दाखवा, 16 mm, पण प्रत्यक्ष अनुभव असल्याशिवाय ह्या गोष्टीत उतरू नये. हम्म. आणि मला एक संधी मिळाली दूरदर्शनवर ग्राफिक डिझायनर म्हणून काम बरं. करायचं, ग्राफिक सेक्शन मध्ये. बरं. ते 1975 ते 77 2-2.5 वर्ष मी दूरदर्शनला ग्राफिक अरे वा. सेक्शन मध्ये काम हम्म. केलं. हम्म. आणि ते केवळ पैसे, कॅज्युअल सिस्टीम तिकडे होती, म्हणजे हा. कॉन्ट्रॅक्टवर असायचे लोक, हम्म. परमनंट फार कमी असायचं. तर मला त्याच्यात काय फरक नव्हता पडत. मी 15 दिवसांनी ब्रेक मिळाला तरी मी तिथेच असायचो. अच्छा. तर मी तिकडच्या अनेक निर्मात्यांचा आवडता चित्रकार होतो. बरं. सुहासिनी मुळगावकर, विनायक चासकर, नंतर शुक्ला दास, हम्म. इंग्लिशच्या ज्या होत्या, मरियम जेतपूरवाला, हे लोक खास रिक्वेशन बरोबर नाव लिहायचे की बरं. वी वॉन्ट मिस्टर बेर्डे टू डू दिस. ओ. असं इतके माझ्या बरोबर क्रिएटिव्ह मी ते काम Great, करायचं. पण ह्या सगळ्यातून मी शिकत होतो. डेव्हिड धवन तिथे एडिटर होता. अच्छा. विधू विनोद चोपडा हम्म. फिल्म करायचा. हम्म. रेणू सालोजा, बीपी सिंग, तिथे कॅमेरामन होता बीपी सिंग वगैरे. आणि ही विलास पंजारी, विनय आपटे, असा आमचा तो ग्रुप होता कॅन्टीन बरं, टॉवरच्या बरं. खाली. म्हणजे स्मिता पाटील, भक्ती बर्वे वगैरे आम्ही एकत्र चहा घेतलेला आहे, गप्पा मारलेल्या आहेत न्यूज साठी. आणि स्मिताला जेव्हा पहिला सिनेमा मिळाला श्याम बेनेगलचा, तेव्हा त्या दिवशी येऊन आरडाओरडा करत ती आली आणि आता तुम्ही जे सगळे चहा ज्या आता तुमचं आहे त्याचं हा. बिल मी भरणार. हा. तर सगळ्यांनी धावत पळत तिला सांगितलं, अरे आम्हाला आधी सांगायचं, आम्ही सँडविच खात बसलो. चहाचं बिल तिने भरलं. बरं. तर ह्या सगळ्या एक्सपिरियन्स मधून ना चित्रपटाचं वातावरण, हा. ते अनेक मोहम्मद रफींची गाणी ऐकलेत तिथे, हम्म. हम्म. मुकेश साहेबांची गाणी ऐकलेत, नौशादजींचं संगीत, लाईव्ह ऑर्केस्ट्रा, श्रीरामचंद्र. दूरदर्शनचा तो 2.5 वर्षाचा काळ एक वेगळे संस्कार परत सिनेमाचे करत होते. आणि हम्म. तिथूनच बीपी सिंग, विनय धुमाळीने जेव्हा पहिला सिनेमा केला, हा. हा. चिमणराव गुंड्याभाऊ, हा. त्याचं कला दिग्दर्शनाचं हे माझं पहिली स्टेप अच्छा. चित्रपट क्षेत्रात. बरं. बीपी सिंग बरं. त्याचा हा. कॅमेरामन होता. आणि तो एक अख्खा 1.5-2 महिन्याचा अनुभव. पुढे जेव्हा 80-83 साली, 88 साली म्हणजे टूर वगैरे झाले, नाटकं, पर्याय नाटक केलं, मंगलगाडी, हम्म. दंगलगाडी, मुंबई असे सगळं बरेच झालं. इच्छा माझी पुरी करा परत केलं. हो. त्यानंतर जेव्हा सिनेमा करायची पाळी आली तेव्हा मी डायरेक्ट सिनेमाला नाही उतरलो. बरं. लक्ष्मीकांतने गिरीश घाणेकरांशी बोलणी केली. हम्म. त्यांना सांगितलं की पुरुषोत्तम तुमच्याकडे असिस्टंट म्हणून येईल. बरं. गिरीश घाणेकरांनी बोलवलं. 1.5 वर्ष मी त्यांच्यावर रंगत संगत सिनेमाचं सहाय्यक म्हणून काम केलं, बरं. दिग्दर्शन. 6 महिने राज दत्तांबरोबर एक हिंदी सिरियल वा. केली. हम्म. आणि 2 वर्षांचं ट्रेनिंग घेऊन मग 89 साली मी हमाले धमालचं हमाले स्वतः धमाल. निर्माता, दिग्दर्शक वा, वगैरे वा, असं. म्हणजे ते पटकन हा. उठून मी हा. सिनेमात नाही गेलो. बरोबर. बॅकग्राऊंड होतं जाण्याचं, हम्म. पण मी ती रिस्क घेतली नाही. कारण सिनेमा हे माध्यम दिग्दर्शकाचं आहे, आणि दिग्दर्शकाला जर नॉलेज नसेल तर कोणी उठून त्या काळात मेमरीवर सगळं चालत. आता समोर मॉनिटर वगैरे आहे, पण तो जो काळ होता, कॅमेरा म्हणजे शॉर्ट टेकिंग हे तुमचं मेमरीवर, अगोदरचा शॉर्ट कुठचा, हे कुठचा, ते कुठचं, हे सगळं
मेमरी बेस्ड फिल्म मेकिंग होतं. हम्म. आता तुम्हाला सगळं अवेलेबल आहे, तुमच्या मोबाईलवर आहे, सगळं आहे. म्हणजे बरोबर आहे. एवढी मोठी मोठी रेळ आणि मिक्सिंग हे सगळं ट्रेनिंग त्यावेळेला घ्यावं लागत होतं. बरोबर आहे. पण आणि पहिलाच पिक्चर तुम्ही केला, पहिलाच चित्रपट केला, त्याला अनेक अवॉर्ड्स मिळाले हो, महाराष्ट्र आणि इतका शासनाची- गाजला तो, म्हणजे अजूनही लोकांच्या लक्षात आहे तो सिल्वर जुबिली पिक्चर. तर त्यानंतर तुम्ही अनेक चित्रपट केले. भस्म आहे, घायाळ आहे, तर असे त्या अनेक काळामध्ये काय चित्रपटांची झालं नावे आहेत. ना, एक अशी बोंबाबोंब लोक पत्रकार करत होते की मराठी दिग्दर्शक वाचन करत नाहीत, साहित्याकडे लक्ष नाही वगैरे वगैरे. मी मग त्या पत्रकारांना गाठायचो, तुम्ही कुठचा लेखक तुला माहिती आहे जो मला माहिती नाही, सांग. हम्म. इतकं मी त्या लोकांशी बोलायचो. अच्छा. आणि जेव्हा भस्म, निशाणी डावांटा, इव्हन हमाल धमाल बेस्ड ऑन पिग्मेलियन, हम्म. त्यामुळे बर्नार्ड शॉचे राईट्स नसतील आम्ही घेतले, पण सिनेमाची पहिली फ्रेम पुस्तक आहे पिग्मेलियन, हा. ती मुलगीचा हात आहे आणि ती पुस्तक. मग मी तिथे आभार मानून टाकलेले आहेत बाबा तुमच्या याच्यावर आम्ही करतोय. हा. तर असं साहित्य कृतींवर 9 सिनेमे केले, त्यातले 7 माझे वाङ्मयीन याच्यावर. हम्म. हम्म. निशाणी डावांटा, भस्म घ्या, किंवा हाच सुनबाईचा भाऊ, मी बायकोचा भाऊ या ह्यांच्या कथेवर, बाळ कोलटकरांचे कथेचे हक्क घेऊन तो सिनेमा केलेला आहे, अच्छा. बाळ कोलटकरांचे. हम्म. कारण मराठी सिनेमा बरोबर. त्या काळामध्ये जसा आवश्यक करणे आवश्यक होतं तसं केलेलं आहे. पण मग त्याच्यानंतर तुम्ही जवळजवळ 12 वर्षांचा ब्रेक घेतला, तर हा. तो का तो बरं? ब्रेक का घेतला सिनेमाला? भस्म हा माझा त्यानंतरचा, हा. आणि त्याच्या आधी वसंत सबनीसांचा जमलं हो जमलं केलं. पण त्या काळात माहेरची साडी या सिनेमाने इतकं निर्मात्यांवर गारूड घातलं होतं की जो यायचा तो सासू सुनेच्या छळाची गोष्ट घेऊन यायचा, किंवा अच्छा. तसं काहीतरी करा, छळ दाखवा, हे दाखवा, ते दाखवा. मी काय त्या मानसिकतेमध्ये नव्हतो. मला माझा एक टॅक्स रिटर्न स्कीम मध्ये काही फंड रेडी होता, त्याच्यात मी भस्म बनवला आणि मी गॅप घेतली सिनेमाला, बर. की तेच रुटीन सिनेमे संख्या वाढवणं हे माझ्यासमोर नव्हतं. आणि तुम्ही अनेक महोत्सव केलेत, म्हणजे चित्रपट- महाराष्ट्र राज्य शासनाचे असो. पहिला जो ऑस्कर पद्धतीने महाराष्ट्र शासनाचा सोहळा झाला ना, तो वॉज डिरेक्टेड बाय मी. त्याच्यानंतर आम्ही निर्मात्यांचं एक सहकारी सगळे मंडळ, ह्या लोकांना तो करायला दिला, आणि त्यांनी मग आम्हाला सगळ्यांना बोलवलं आणि ते सगळं झालं. मग त्याच्यानंतर पुढच्या वर्षीपासून मी ते करायला लागलो, आणि बरं जवळजवळ 13 वर्ष तो हा. महोत्सव केला. वा. मग लता मंगेशकर पुरस्कार म्हणा, किंवा सांस्कृतिक पुरस्कार, डॉक्युमेंटरीज, हम्म. ह्या सगळ्या मला त्या 12 वर्षाच्या गॅपमध्ये करायला मिळालं. त्याच्यानंतर मी जाऊबाई जोरात नाटक केलं, म्हणजे त्या गॅप नंतर. अच्छा. आणि आणि इतकाला 14 वर्षाची गॅप, सिनेमाला 12 वर्षाच्या गॅप नंतर मी हे केलं. बरोबर. म्हणजे मला वाटतं की ही पण गोष्ट खरंच सगळ्यांना एक लक्षात ठेवण्यासारखी आहे, की जरी तुम्ही गॅप घेतला काही कारणासाठी, तरी तुम्ही पुन्हा तितकंच ताकदीचं नक्कीच आपण देऊ शकतो. तर तुम्ही अनेक साहित्य कृतींवर चित्रपट केलेले आहेत, पण आता तुमची पुस्तकं आलेली आहेत. हिरवे पोर्ट्रेट्स, क्लोज एन्काउंटर्स. एक ते कोविडचाच त्याच्या आधीची गोष्ट होती, की म्हणजे एक काय म्हणूया आपण त्याला, मराठी सिनेमा बजेटच्या बाहेर जायला लागले. म्हणजे बजेटच्या बाहेर नव्हते जात सिनेमे. मराठी प्रेक्षक हा थिएटरमध्ये सिनेमा येऊन बघण्याच्या मनस्थितीतच नाहीये. मी अनेक वर्ष गेली सांगतो, आम्हाला घरात आणून दाखवा जे काय आहे ते, किंवा मोबाईलवर दाखवा. त्या काळात आम्हाला मुहूर्ताच्या दिवशी व्हिडिओ आला की आम्हाला सांगा, सीडी आली, व्हिडिओ कॅसेट आली की सांगा, मग सीडी आली की सांगा, आता OTT वर आला की सांगा. हे असं टर्म्स बदलत जातात. थिएटरमध्ये जाणार कोण, आणि थिएटरमध्ये जर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत सर्कल नाही, आणि त्याच्यामुळे मराठी सिनेमे तोट्यात जातात. पण आता ते चित्र बदलतंय असं तुम्हाला वाटतंय? असं आपल्याला वाटतं, पण फॅक्ट नाही आहे. आता काय होतं ना, पूर्वी मी एक निर्माता म्हणून मी 3 चित्रपट केलेले आहेत. आताच्या निर्मात्याने दुसरा चित्रपट करेपर्यंत तो शिल्लकच राहत नाही. एक चित्रपट निर्माण करतो, त्याचा बॅनर काही कोणाला माहिती नसतं. आपण पूर्वीचा काळ बघितला तर एक बॅनरला एक महत्वाचा असतो, त्या बॅनरचा सिनेमा आला. आमचा ओम निशान चित्रपट बॅनर, की पुरुषोत्तम बेर्डेचा हा सिनेमा येतो, हे इथपर्यंत होतं. आता तो प्रकारच राहिलेला आहे. बॅनर हा तुम्ही वन टाइम मेकर्स येतात आता, तो परत दुसऱ्यांदा तो पाणी मागायला शिल्लक राहत नाही, एवढा तो करोडमध्ये लॉसमध्ये गेला. पण तरी सुद्धा फिल्म मेकिंग चालू आहे. नवीन नवीन लोक येतात, अँबिशियस होतात, चांगली गोष्ट आहे. म्हणजे ह्याच्यातून चित्रपताका नावाचा गेल्या वर्षी चित्रपट महोत्सव महाराष्ट्र शासनातर्फे दिला. तुम्ही ऍडव्होकेट आशिष शेलारांना मी सजेस्ट केलं की अनुदान कमिटीवर आम्ही आहोत, इतके सुंदर सुंदर चित्रपट आम्ही मराठी पाहतोय,
की जे थिएटर पर्यंत पोहोचत नाहीत किंवा पोहोचले तर त्यांना प्रेक्षक येत नाहीत. तर आपल्या लोकांना कळू दे ही काय समृद्धी आहे आपली. म्हणजे त्या काळात साहित्यावर तुम्ही सिनेमे करत नाही असा आरोप आमच्यावर होत होता आणि मी त्यांना सांगितलं मी भस्म निशाणे डावांसारखे सिनेमे हो. केले ती त्या साहित्य कृतीच आहे. आता पण लोकांना सांगायची पाळी येते प्रेक्षकांना. लोक उगाच तुमचा साऊथचा सिनेमा बघा आणि ह्याचा बघा त्याचा बघा. अरे कशाला? आपले मराठी सिनेमा बघा खरंच. किती समृद्ध आहेत. हम्म. ते दाखवण्यासाठी गेल्या वर्षी चित्रपताका नावाचा फेस्टिवल बर, डायरेक्टर होता त्याचा आणि अनुदान कमिटीच्या 3 वर्षाच्या काळामध्ये जे अप्रतिम चित्रपट होते हम्म. ते वेचून वेचून आम्ही लोकांना सिनेमे दाखवले. पण बरोबर. आजही उत्तम चित्रपट होत आहेत. केवळ ते थिएटरमध्ये जाऊन प्रेक्षक. बघितले जात नाहीत. हम्म. त्यामुळे तो परत दिग्दर्शक, तो निर्माता परत दुसऱ्यांदा उभा राहू शकत नाही. सर तुमच्या पुस्तकांबद्दल हा. बोलायचं आहे. क्लोज एन्काउंटर त्या काय आलं 1918-19 साली म्हणजे मला मी एक जस्ट असा अलेक्झांडर टॉकीज कामाटीपुराच्या बाहेर जे आहे हम्म. तिथून पास आउट होतो आणि त्याच्यावर मी एक ब्लॉग लिहिला. त्या टॉकीजकडे बघून मला खूप दुःख झालं. एकेकाळची समृद्ध आणि जसे एखाद्या सौंदर्यवती नायिकेला म्हातारपणी बघितल्यानंतर जे दुःख होतं ते मला त्या टॉकीजकडे बघून झालं आणि मी तो एक ब्लॉग लिहिला आणि तो व्हॉट्सअपवर फेसबुकवर प्रचंड त्याला रिस्पॉन्स मिळाला हम्म. आणि मोठमोठ्या लोकांनी अरे हे खूप छान आहे म्हणून परत तिथल्या एका व्यक्तिरेखेवर लिहिला. असं दर 8 दिवसाने दर रविवारी 8 वाजता मी कोणी असं माझ्यावर बंधन न घालता मी ते पूर्णपणे फ्री असं लिहायला. हम्म. आणि मला कसलं आता मी जे कमर्शियल लिखाण केलं मी ऍडव्हर्टायझिंग मधलं असल्या हम्म. कारणाने नाटकं व्यावसायिक लिहिली, चित्रपट व्यवसाय, पण हे जे ब्लॉग लिहिले ना, हे जे लेखन केलं हम्म. ते नॉन कमर्शियल आहे. हा. म्हणजे मला पाहिजे फाईन आर्ट आहे. त्यामुळे ते उत्तम त्याचं हे झालं. मग त्याच्यातून त्या कथा लिहित गेलो, व्यक्तिचित्रण आणि त्याच्यातून एक पुस्तक निर्माण झालं क्लोज एन्काउंटर. हम्म. ते राजहंस प्रकाशनने हो. छापलं आणि नाना पाटेकर वगैरे सारख्या लोकांनी मला इतका रिस्पॉन्स दिला की त्याच्यावर एक वेब सिरीज पण आपण करूया म्हणून अच्छा. पुस्तक प्रकाशनाच्या दिवशी नानाने डिक्लेअर केलं. बरं. हिरवी पोर्ट्रेट सुद्धा कोकणातल्या व्यक्तिरेखा. हम्म. त्यामुळे लिखाणाची आवड निर्माण होतीच आधी. आधी हम्म. मी व्यावसायिक आणि ऍडजस्टमेंट म्हणून लिहित होतो. आता आवड म्हणून लिहितोय. आता ब्रेक के बाद माझं पुढचं पुस्तक अरे वा. येत आहे पुरुक्रमा पुस्तक. मग यावर्षी 51 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नुसता केक कापण्यापेक्षा 3 पुस्तकं, 2 नाटकं, एक चित्रपट असा एक संकल्प सोडलेला आहे. तर बघू काय. क्या बात है. आणि खरोखरच तुम्हाला तुमच्या पुढील सगळ्या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा म्हणण्यापेक्षा आम्ही खरोखर उत्सुक आहोत तुमच्या सगळ्या कलाकृती पुढे पाहण्यासाठी. आणि तुमचं आता 51 वर्ष तुमची या पूर्ण. क्षेत्रामध्ये पूर्ण होत आहेत त्याच्याबद्दलही खूप खूप अभिनंदन. आणि आम्हाला खूप छान वाटतंय की आज तुमच्याशी आम्ही गप्पा मारतोय. तुम्ही इथे आलात आणि छान मनमोकळ्या गप्पा मारलात तर त्याबद्दल मी दूरदर्शनचा पण आभारी आहे की हम्म. असा एक मुक्त मुलाखत ही माझी घेतली. बरेच पॉइंट ऑफ व्ह्यू अनेक वर्षानंतर मला दूरदर्शनच्या समोर जायला मिळतंय. तिथल्या स्टुडिओतल्या आठवणी माझ्या प्रचंड आहेत. हे दुसरं महाविद्यालय होतं. जे नंतर दूरदर्शन माझं दुसरं महाविद्यालय होतं. तर वा 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 कारण वा. मी आभार मानतो दूरदर्शनचे की हा ही छान मुलाखत तू घेतलीस हम्म. आणि ही सादर होईल लोकांसमोर. धन्यवाद. कारण जास्तीत जास्त स्प्रेड आउट जो आहे हम्म. तो दूरदर्शनला आहे. गावागावात आजही ते बघितलं जातं. थँक्यू सो मच सर. तुम्ही आलात आणि आमची दूरदर्शन सह्याद्री वाहिनी आणि झलक ताऱ्यांची संपूर्ण टीम यांच्यातर्फे खूप खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद.